प्लेट्स हे माझ्या नेहमीच खास ठेवणीतलं असं रेस्टॉरंट आहे. इट्स अ प्युअर व्हेज रेस्टॉरंट इन बोरिवली ईस्ट आणि खूप असं स्टेशनच्या बाहेरच आहे. खास ह्याच्यासाठी आहे की रेस्टॉरंट तर इतके खूप सारे असतात, पण एक त्याची ओळख असते म्हणजे ती त्याची ओनर आणि शलाका कदम म्हणजे माझी खूप छान मैत्रीण आणि तिचा हा रेस्टॉरंट खूप बारकाईने आणि त्यांचं स्वतः जातीने त्याच्यात लक्ष असतं. वुमन एंटरप्रेन्युअर असलेलं हे एक महिलेचं चालवलेलं अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट आणि काय म्हणू म्हणजे प्रत्येक वेळी इथे येणारी आमची जी आवभगत असते ती खूप चांगली असते. सो ज्या काही वुमेन एक आयकॉनिक अवॉर्डसाठी नामांकित झालेले जे वुमन्स होते त्या सगळ्यांचं इंटरव्ह्यू आपण ह्या व्हेन्यूवर केलेला आहे. सो दॅट्स हाऊ द प्लेस इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. आणि एक आयकॉनिक वुमन म्हणून तुम्ही कॅटेगरीमध्ये जरी हा नॉमिनेट असला तरी हा प्रवास कसा वाटतोय तुम्हाला? आणि बिंग अन आयकॉनिक तुम्ही दुसऱ्या महिलेला काय सांगाल? ऑफकोर्स शलाका मॅडम इज ऑलवेज अँड ऑलवेज एन्थुझियास्टिक आणि प्रत्येक महिलेसाठी त्या नेहमी पुढे येऊन सपोर्ट तर म्हणा, पण शी इज ऑलवेज बिंग रेडी. शी इज ऑलवेज बिंग रेडी आणि दॅट इज हाऊ वी हॅव सिलेक्टेड ॲज इन द बेस्ट आयकॉनिक अवॉर्ड इज शलाका कदम. सो तुम्ही काय म्हणाल? नाही, व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस आयकॉनिक आयडिया? मी ते सांगेन की जेव्हा एक महिला जेव्हा उद्योगामध्ये असते, बिझनेसमध्ये असते, तर ते मला खूप छान वाटतं की आज एक महिला उद्योगामध्ये आहे. कारण आपण जसं म्हणतो की एक घरातली एखादी स्त्री जेव्हा शिकलेली असते तर आणि ती जेव्हा स्वतः फायनान्शियली स्टेबल असेल तर ती संपूर्ण कुटुंबाची एक पिलर म्हणून असते. आपण तसं बायकांना बघितलं पाहिजे. सो प्रत्येक वुमेन एंटरप्रेन्युअर जेव्हा बिझनेसमध्ये येते तर तो माझ्यासाठी खूप अटॅचमेंटचा आहे असं, म्हणून मी अशा सगळ्या इव्हेंटसाठी मी सपोर्ट करते. आणि जेव्हा आयकॉनिक अवॉर्डबद्दल खास तुम्ही सोल्जर्सविषयी जेव्हा बोललात तर ते मला आणखीन जास्त जवळचं वाटलं. कारण आज आपले जे सैनिक आहेत त्यांच्यामुळे आज आपण सगळे सुरक्षित आहोत. सो त्यांच्यासाठी जेव्हा काही करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली प्लेट्सला, सो ते मी माझं नेहमी म्हणजे भाग्य समजलं आणि म्हणून मी ह्या इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेटसुद्धा केलं आहे. थँक्यू सो मच. पण हा एक मुद्दा झाला की आपण सोशल कॉज, खरं म्हणजे ही व्यावसायिकता आणि त्याच्यातून निर्माण झालेली ही आपली मैत्री, सो ती जास्त जवळची आहे. आणि एक रिझन आहे की ऑफकोर्स व्यावसायिकतेमधून झालेली ही मैत्री आणि मैत्रिणीसाठी उभं राहणं हा भाग वेगळा आहे. पण अशा बऱ्याच वेळी आम्ही एकत्र उभं राहून वी सपोर्ट इच अदर. आय मीन ब्रँड प्रमोशन असो, सो व्हॅलियंट फेम आयकॉनला जर ह्या सगळ्या जणी जॉईन झाल्या तर दीज आर माय ब्रँड ॲम्बॅसेडर्स अँड इन्फ्लुएन्सेस फॉर व्हॅलियंट फेम आयकॉन. इट इज द सेम वे. कारण आपल्याला दिलं पाहिजे आणि आपण देत राहिलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. या हेतूने प्लेट्स आपण निवडला होता आणि प्लेट्समध्येच कदाचित हे इंटरव्ह्यू इतके छान झालेच असते आणि त्याच्याशिवाय दुसरी जागाच नसते. सो थँक्यू सो मच. कारण ब्रँड प्रमोशन इज समथिंग द फॉर्टे ऑफ व्हॅलियंट फेम आयकॉन आणि होप जो आम्ही सांभाळला आहे आणि आम्ही प्लेट्ससाठी पण तेच केलं आहे. सो होप यू लाईक इट. येस. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो येस, फॉलो प्लेट्स आणि डू कम. इट्स अ प्युअर व्हेज रेस्टॉरंट अँड खूप खूप छान. आणि इथे मला सांगायला आवडेल की आपला जो लाईव्ह म्युझिक्स पण आहे, काही छान रिनोव्हेशन पण झालंय. तर हे प्लेट्स सुद्धा तुम्हाला एका नवीन रूपामध्ये लवकरच समोर येईल. स्टे ट्यून आणि कीप फॉलोइंग. आणि या सगळ्यांना भेटायला, मॅडमला भेटायला तुम्हाला 26 तारखेला यावं लागेल. सो प्लीज डू कम.